श्रद्धास्थान आणि आमच्या भांडुपकरांवरती विशेष आम्हा सर्व लेकरांवरती कृपा करणारे आदरणीय वंदनीय विद्यावाचस्पती भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री तुळजी महाराज या भांडुपगावच्या या सोहळ्यातल्या भक्ती महोत्सवाला भेट देण्याकरता इथे उपस्थित आहेत. खरं तर आपल्याकडनं क्षमा मागून काहीतरी महाराजांना मी सांगतो की आमच्याकडनं थोडंसं लेट झालं. मी जेमतेम कार्यक्रमाला 5-6 दिवस असताना काहीतरी महाराजांना सांगितलं की महाराज कार्यक्रम असाच आपल्या परिवाराचा घेतलेला आहे, हा परिवार त्यांचा आणि म्हणून मी योग्य वेळेला महाराजांचं मार्गदर्शन घेऊन कसं करावं, क्षेत्रातले कार्यक्रम कसे करावे, काय करावे याच्याबद्दलचं मार्गदर्शन महाराजांकडनं मी प्राप्त करत असतो. आणि म्हणून ह्यावेळेला थोडंसं लेट झालं. महाराजांना काल मी निमंत्रित केलं होतं पण कार्यक्रमाकरता नित्याचे कार्यक्रम आहेत आणि म्हणून आज आपल्या सर्व काहीतरी भक्त भाविकांना कृपा आशीर्वाद देण्याकरता आज महाराज उपस्थित आहेत. महाराज बसणार आहेत.
त्यांचे मंगलमय आशीर्वाद आपण नंतर आपण सर्वांना भेटणार आहे. आपण सर्व खऱ्या अर्थानं सद्गुरुनाथाची उपस्थिती म्हणजे कार्यक्रम लक्षात मोठ्यांच्या उपस्थितीनं कार्यक्रम मोठा होत असतो आणि म्हणून आमच्या सारख्या सामान्य काहीतरी आभारांच्या संकीर्तनाकरता आज थोडंसं म्हणजे बरं झालं लक्षात आलं की नाही थोडंसं जडपणा नाही पण असं सेवा माऊलीची करायची आहे. आपल्याला कमी आहे आल्याचा प्रसाद करून पुन्हा आणखी देऊ आपल्याला गाठायचा आहे. कालपासून चालू असलेल्या या भक्ती महोत्सवामध्ये अत्यंत गोड अशा काहीतरी या नियोजनामध्ये महाराजांनी खऱ्या अर्थानं हे सर्व चित्र पाहिल्याच्या नंतर आम्हाला नक्कीच काहीतरी आणखी त्यांच्याकडनं पुढे क्षेत्रातले कार्यक्रम आणखी कसे करावेत याच्याबद्दल नक्कीच काहीतरी आम्हाला ते सांगतील. पण आजच्या या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं आम्ही धन्य झालेलो आहोत. मी त्याला भांडुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ नको आम्हा सवे गोपाळा येवो ओढाळ तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरधारी न बैसती एक ठाई धावती दाही दहा वाटा कोण धावे त्यांच्या मायागे मागे मागे एरधारी तुका म्हणे तो राख म्हणे तुका म्हणे तो राख म्हणे रे मग त्या एरी आम्ही जाणो कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे निर्धारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः माझी ऐकावी विनंती
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नको आम्हा सवे गोपाळ येवो ओढाळ तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे हेर झाले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग काल्याच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंते जगन्मान्य संतश्रेष्ठ तुकोबा यांचा काला या प्रकरणातला सर्वांच्या पाठातला परिचयाचा असा अभंग हा सेवेकरता घेतलेला आहे। सेवा केंद्रनिमित्त आहे आपल्या सर्वांना काहीतरी सुरू आहे समोर घेण्यात पांडुरंगा वारकरी संप्रदायाच्या सकल परंपरेमध्ये या 13व्या वर्षामध्ये आपण सर्व पदार्पण करत असताना या 13व्या वर्षात हा क्षेत्राच्या ठिकाणी चालू आणि संपन्न कालपासून हा होत असलेला भक्ती महोत्सव कीर्तन महोत्सव या 2 दिवसीय कीर्तन महोत्सवामध्ये ज्ञानेश्वरी पारायणापासून म्हणजे काकड्यापासून ज्ञानेश्वरी पारायण आणि साखळी प्रवचन जी भांडूप नगरीमध्ये जी काही प्रवचनकार तयार झालेले आहेत त्यांच्या काहीतरी त्याला प्रवचनाची क्षेत्रामध्ये काहीतरी संधी देण्याचा हा भांडूप वारकरी संप्रदायाचा मानस आणि हा कालपासून सुरू असलेला भक्ती महोत्सव आणि आज या भक्ती महोत्सवाची ताल्याच्या कीर्तनानं होणारी सांगता आपल्या सर्व भक्त भाविकांच्या गुरुवर्यांच्या काहीतरी सानिध्यामध्ये हा भांडूप वारकरी संप्रदायाचा जो खऱ्या अर्थानं हा भक्ती मार्गातला परमार्थाचा जो काही प्रवास आहे हा प्रवास मायबाप एक तप काहीतरी आणि या तपाच्या काहीतरी कार्यक्रमाला स्वतः श्री गुरु शितोळे महाराज काहीतरी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम एक तप पूर्ण झालं द्वितीय तपाला काहीतरी आम्ही आता सुरुवात केलेली आहे माऊलीच्या कृपेने आणि म्हणून या द्वितीय तपाची सुरुवात काहीतरी संत महात्म्यांच्या सद्गुरूंच्या कृपाशीर्वाद घेऊन दुसरंही तप काहीतरी पूर्णत्वास जावं ही अंतःकरणामध्ये एक इच्छा आहे म्हणून अनेक काहीतरी बऱ्याच ठिकाणी क्षेत्रामध्ये आपले ज्ञानेश्वरी पारायणाचे कार्यक्रम झाले क्षेत्र काशीमध्ये सुद्धा काल मी आपल्याला उल्लेख सांगितला काशी सारख्या तीर्थ क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण असा कार्यक्रम आपण केला आणि म्हणून कन्याकुमारी असेल या वर्षाचा कन्याकुमारीचा झाला मायबाप चित्त काहीतरी झाला आणि आताच आम्ही संकल्प केलेला आहे पुढच्या वर्षाचा श्रावण मासाच्या पहिल्या आठवड्यातला हा भांडूप वारकरी संप्रदायाचा पहिला भक्ती महोत्सव म्हणजे क्षेत्राच्या ठिकाणातला हा आता आपल्याला मगाशी सांगितलं कुठे त्र्यंबकेश्वरला काहीतरी संपन्न होणार आहे माऊलीच्या चरणावरती आम्ही संकल्प केलेला आहे नक्कीच काहीतरी सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व परिपूर्ण मनोरथ गुरुवर्यांच्या सानिध्यामध्ये सुद्धा हा संकल्प आपण केलेला आहे आणि म्हणून हा संकल्प करत असताना सुद्धा काहीतरी मायबाप जिथं आता पंढरी सारख्या क्षेत्रामध्ये कार्तिक वारीला आपला 3.5 दिवसाचा महोत्सव असतोच होतोच पण आळंदीमध्ये काहीतरी व्हावा ही इच्छा आपली होती आणि ती आज काहीतरी पूर्णत्वास गेली विठ्ठला परिपूर्णतेचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे प्रसाद ही प्रसन्नता मानवी जीवनामध्ये किती संपत्तीवान आहे याला किंमत नाही तो संतुष्ट किती आहे याला फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून संतुष्टता बाजारामध्ये कुठे विकत मिळत नाही ती संतुष्टता मायबाप या वारकरी संप्रदायाच्या काल्याच्या या प्रसादामध्ये आहे प्रसादामध्ये एवढी ताकद आहे मायबाप सगळं जीवाला शांतता आणि काहीतरी खऱ्या अर्थानं शांती काय परमोच्च शांती ही काहीतरी प्राप्त केवळ आणि केवळ आणि प्रसन्नता जी जीवाला अपेक्षित आहे ही काहीतरी सर्व अपेक्षा पूर्ण करणार एकच प्रसादाचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या चरित्राचं आज वर्णन करायचं आहे चरित्र ते उच्चारावे मेवे केले गोकुळी मायबाप आज आपल्याला जे काही चिंतन काल्याचं कीर्तन म्हणजे तुम्हाला माहिती आहे जन्मापासून ते आतापर्यंत आपण बरीच काहीतरी काल्याची कीर्तन आहे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची अशी रचनाच आहे काय भाग की कार्याचं कीर्तन 7व्या किंवा 8व्या दिवशी असतं बरोबर आता आपलं दुसऱ्या दिवशी आहे वारकरी संप्रदायाच्या तो कार्यक्रम 1.5 दिवसाचा असो
आहे की नाही? 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, चातुर्मासाचा असो, महिन्याचा असो, त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनालाच काहीतरी होते. मग संपूर्ण काहीतरी वारकरी संप्रदायाची जी काही कीर्तनाची जी काही मांडणी आहे, लक्षात घ्या. पहिल्या कीर्तनकाराला काला करता येत नाही का? करता येतो बाबा, करता येतो. त्याला येत नाही का? येतो नाही बा. त्यालाही कीर्तन काल्याचं करता येतं, पण त्याला येतही असो नाही बाप. 6-7 दिवसाच्या कीर्तनकार काला करू शकत नाही. कीर्तन फक्त काल्याचं कीर्तन फक्त 8व्या दिवशी असतं. याचं कारण काय? तर त्याचं कारण एकच आहे नाही बाप. 7 दिवस काहीतरी भगवान परमात्म्याच्या अनुकंपेनं, भगवान परमात्म्याच्या नाम संकीर्तनानं आपलं हृदय जोपर्यंत द्रवीभूत होत नाही आणि द्रवीभूत झालेलं आपलं हृदय परमात्म्याचे गुणानुवाद गाण्याकरता किंवा परमात्मा कसा आहे ही दृष्टी प्राप्त करण्याकरता आपल्या हृदयाची जी काही अवस्था जी असायला हवी, ही अवस्था ही प्राप्त करण्याकरता 6 दिवस लागतात. 7 दिवस लागतात. आणि ती 6 दिवसाच्या कीर्तनाच्या श्रवणानं आपलं हृदय परमात्मा ही शक्ती, परमात्म्याची ही व्याप्ती जाणण्याकरता खऱ्या अर्थानं काहीतरी तयार होतं. आणि असं द्रवीभूत झालेलं जे काही हृदय आहे त्यालाच काळा कळतो. विठाला नामसंकीर्तनाने युक्त झालं की परमात्म्याची उंची कळत असते. हो. आणि म्हणून जर का परमात्मा काळा करावा, आपल्याला कळावा, याच्याकरता जर 7 दिवसाची काहीतरी आपल्याला प्रक्रिया, या प्रक्रियेत जावं लागतं. मायबाप काला एवढा सोपं नाही बरं. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या आपल्याकडे अवधी कमी आहे. धावत काहीतरी आपल्याला शेवटापर्यंत आपल्याला जायचं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये विविध काहीतरी लीलांचं कीर्तन म्हणजे काला आहे परमात्म्याच्या. आणि म्हणून या परमात्म्याच्या लीला 2 प्रकाराने काहीतरी आहेत. एक रांगतान आहेत आणि बोधन काहीतरी रागतान. अशा 2 प्रकारच्या लीलांचं आपल्याला श्रवण काहीतरी करायचं आहे. आज अभंग जो घेतलेला आहे त्या अभंगाला अनुसरून जो भाव आहे मला तिथपर्यंत काहीतरी जायचं आहे. नायबाप भगवान परमात्म्याच्या जे काही लीला आहेत या अगम्य अशा पद्धतीच्या आहेत. लक्षात घ्या. भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये एक नवल आहे ना, नवल आहे. नवल 3 प्रकारचे आहे. जीवाचं नवल आहे, संतांचं नवल आहे आणि देवाचं नवल आहे. लक्षात घ्या. जीवाचं नवल हो कीर्तनात सांगण्यासारखं नाही. जीवाचं नवल आहे, संतांचंही नवल आहे आणि देवाचं सुद्धा नवल आहे. मायबाप जीवाचं नवल काय सांगायचं मायबाप सांगू का? जीवाचं नवल सांगण्यासाठी आणि कीर्तनामध्ये उगाच कशा करता खाली यायचं नाही, जीवाचं नवल सांगायचं नाही. मायबाप संतांचं नवल फक्त एकच आहे. काय संतांचं नवल आहे? कालपासून काल महाराज कालचं जे चिंतन झालं लक्षात घ्या. आपण देव पाहिला काल. काय पाहिलं? फक्त देव या विषयावरती आपण अख्खं 2 तासाचं चिंतन पाहिलं महाराज. तुकाराम महाराज मुळी यांनी देव या शब्दावरती या थोडंसं काहीतरी चिंतन केलं. आणि मग ते या परमात्म्याची दिव्यता, संतांचं आणि नवल हे काल आपण पाहिलं. आपल्याला तोही भाग पाहायचा नाही. आज आपल्याला वेळ कमी आहे. जीवाचं नवल, देवा संतांचं नवल, परमात्मा देवाचं नवल फार अलौकिक आहे. आणि म्हणून मायबाप देवाच्या नवलाचं जर चिंतन करायचं म्हटलं झालं तर नवल केवळ केवळ
काय परमात्म्याचं जवळ आहे हो? जगाचा मालक काहीतरी गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. अवतीर्ण झाल्याच्या नंतर आता अवतीर्ण झाल्याच्या नंतर सर्वच काहीतरी स्वर्गाधिक देव सब काहीतरी पाहण्याकरता परमात्म्याकरता फार आतुर झालेली मंडळी आता गोकुळ काहीतरी खऱ्या अर्थानं काहीतरी परमात्म्याचं मुख कमल पाहण्याकरता खूप काहीतरी दाटीवाटी व्हायला लागली. एक दिवसाचा प्रसंग आहे. देवादिदेव महादेवजी काहीतरी परमात्म्याला पाहण्याकरता निघाले. कुठं? गोकुळामध्ये. निघाल्याच्या नंतर पार्वतीने विचारलं, देवा आज कुठं बरं जाता? अगं तुला माहिती नाही का म्हणे जगाचा मालक काहीतरी करतो मान्यता करतो असणारा काहीतरी हा जगाचा मालक काहीतरी आता गोकुळामध्ये आलेला आहे, त्याला पाहण्याकरता जातं. मग एकटेच जातात. हे बघा देवा एक तर लग्न करायचं नाही, लक्षात आलं, एक तर लग्न करायचं नाही आणि आळंदीला मात्र फक्त एकटेच निघता जोड्यात का नाही मला का नाही रे हे भांडून तो सांगते बरं ना. काही काही नुसतेच गोपाळ आले, गोप्या घरातच आहे, काही नुसतेच गोपाळ आहेत, गोपी आल्या, गोपाळ मात्र झोपले. एक तर म्हणे लग्न करायचं नाही आणि जिथं जाल तिकडं नेल्याशिवाय राहायचं नाही. मी ऐकणार नाही म्हणे, देवाला पाहण्याकरता मला सुद्धा यायचंय. चल पार्वती मैयाला घेऊन काहीतरी भगवान काहीतरी आता निघाले, गोकुळामध्ये आले. मायबाप देवादी देव महादेवजी काहीतरी गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्याबरोबर काहीतरी आमच्या सगळ्या काहीतरी म्हणजे हर्ष झाला. देव महादेवजीला पाहिल्याबरोबर काहीतरी यशोदेनं काहीतरी पूजा केली, नतमस्तक झाले आणि हळूच काहीतरी पार्वतीने विचारलं, कन्हैया आपल्या खोलीमध्ये नेलं. मायबाप त्या जगाच्या मालकाचं सौंदर्य काहीतरी माझ्या पार्वतीनं पाहिलं आणि देवान काहीतरी विसरल्या. माझ्या माऊली देवान विसरले. काय अलौकिक श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे काय सौंदर्य आहे. लक्ष्मी भूलोकीत झाली. अहो लक्ष्मी सारखी त्याची पत्नी बाबा सौंदर्य त्याचं पाहून वेडी होते. मग आपण बापुडी आहोत नाही का आणि म्हणून कोटी सूर्य काहीतरी त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी त्याच्या ओवाळून टाकावे एवढं सौंदर्य. अशा सौंदर्यवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर माझ्या पार्वतीचं मातृत्व जागृत झालं. मातृत्व जागृत झाल्याच्या नंतर यशोदेला म्हणजे यशोदे दे ना माझ्याकडे, दे ना माझ्या मांडीवर दे ना. आता कोणाला देव नको आहे कोणाला. हा एक लक्षात घ्या, महादेवजी म्हणू लागले जपून जपून. आता पोट असंच घ्यायचं नसतं बरं का. काही काही तुम्ही लगेच गेल्याच्या नंतर नाही, पहिली 500 रुपयाची नोट पुढे सरकावी लागते. हा पार्वतीने 500 रुपये काढले. यशोदेच्या हातात दिली 500ची नोट. खूप अडचणीचे ठरते बरं का. 500 रुपयाची नोट देणं म्हणजे 1500ची साडी नेसूनच घरात येणं. आणि म्हणून पार्वतीनं हातामध्ये जगाच्या मालकाला घेतल्याबरोबर मातृत्व जाग झालं. पदराच्या आड काहीतरी परमात्म्याला घेतलं आणि चमत्कार भावी नवल सांगते माझ्या परमात्म्याचं. आतमध्ये काहीतरी परमात्म्याला घेतलं
आणि पार्वतीच्या पोटाला एवढ्या मोठ्या सोंडीतनं काहीतरी बुलबुल्या व्हावा लागल्या. कान मोठा देवगातमध्ये फडफडायला लागले. पार्वती म्हणायला लागली, हे असं काय होतंय म्हणे, माझा गणपती कुठून आला? गणपतीचं नवरा कृष्णाला घेतलं मी, गणपती कुठून आला? म्हणून पदर बाहेर काढला, पाहते कृष्ण. पुन्हा पदर आतमध्ये टाकला, पुन्हा गणपती. बाहेर काढला, परत कृष्ण. मग मात्र काहीतरी गर्भवती झाल्या. देवाला म्हणे, देवा हे असं का होतं म्हणे? पार्वती, कीर्तनकाराची बायको असून सुद्धा तुला अजून देव कळला नाही. देवाची बायको असून सुद्धा काही तुला देव कळला नाही. का कळला नाही? एक सांगू का पार्वती, अजूनही ज्ञानेश्वरी वाचलीच नाही, अजूनही भागवत वाचलंच नाही. पार्वती तू कीर्तन करते, अजून पार्वती तुझा हरिपाठ पाठ नाही. मी इकडलं सांगते बरं का, तुमचा बाण कुठं लावायचा तिकडे लावा. पार्वतींचं असंच आहे. थोडी प्रसिद्धी मिळाली, थोडस काय आपलं आलं की झालं. भागवताचार्य, याचार्य, त्याचार्य, त्याचार्य. देव करण्याकरता मायबाप अठ्ठास करावा लागतो, अठ्ठास. आणि म्हणून पार्वतीला कासावी झाली, आवड चक्कर आली. आणि चक्कर आल्याबरोबर पार्वती महादेवाच्या बाणावर अर्थ म्हणायला की हा जगाचा मालक आहे मायबाप, त्याचं नवल हे तुला कळण्याकरता फार काहीतरी वेळ लागेल. आणि म्हणून काहीतरी जगाच्या मालकानं एक नवल केलं. अशा अनेक नवलाईच्या गोष्टी आहेत. गाण्याच्या कीर्तनामध्ये सगळ्या काहीतरी गोष्टी सांगण्याचा आपल्याला वेळ नाही. आणि म्हणून मायबाप जगाच्या मालकाच्या नवलाईच्या आणि संपूर्ण काहीतरी ज्या लीला आहेत, या लीलांचा सारभूत सगळा विषय म्हणजे गाण्याचं कीर्तन आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून मी मगाशी काहीतरी सांगून गेलो, भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. कोण त्या लीला ज्या केल्या, एक बासरी वाजवताना केल्या आहेत की नाही? बासरी, पण त्या बासरी वाजवताना कुठं केल्या? गोधने राखताना केल्या. अहो त्या बासरीचा अत्यंत गोड असा ध्वनी काहीतरी आता सुद्धा आपण जर ऐकला तर हृदय द्रवीभूत होतं. भगवान परमात्म्यानं जगाच्या मालकानं बासरी वाजवावी आणि ती काहीतरी गोधने राखताना काहीतरी वाजवावी. काय झालं, एकदा भगवान परमात्मा गोपाळांसमवेत काहीतरी गोधन काहीतरी राखायला जायचं. आपल्या इष्टावरती किती श्रद्धा असावी पहा बरं. काय व्हायचं, असंख्य गोपाळ आणि रोज जाताना शिदोऱ्या बरोबर न्यायचे. आता त्या शिदोरीला नवा शब्द आहे डबा. आता डबा आपण पाल्याला सांगत, हे शाळेत डबा नाही बरं का, पूर्वीचा शब्द आहे शिदोरी. शिदोरी काहीतरी बरोबर घेऊन जायच्या आणि सगळे काहीतरी गोपाळ काहीतरी जायचं. काय असायचं माहितीये का, देवाने देव गोपाळ कृष्ण परमात्म्याला कांबळ टाकायचं आणि त्याला बसवायचं झाडाखाली. आणि जेवढ्या लाखो गायी आहेत, आता पहा भगवान परमात्म्याच्या लाखो गायी आहेत, 9 लाख गायी गोपाळ परमात्म्याच्या, आणि बाकी गोपाळांच्या आपापल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी गायी असायच्या. लक्षात. आणि ती गायी त्या गोपाळ कृष्ण परमात्म्याला झाडाखाली काहीतरी विसावा घ्यायला सांगायच्या आणि काहीतरी आपल्या आणलेल्या शिदोऱ्या झाडाला टाकून ठेवायचे. आणि टांगून ठेवल्याच्या नंतर त्या टांगलेल्या शिदोऱ्या तशा कारण वळवून गायी आलं की मग खायचे असतात बरं. आणि म्हणून ते जायचे रानामध्ये. काय व्हायचं, जगाच्या मार्गाला बसवलेलं असायचं, बाकीचे गोपाळ गायी वळवण्याकरता काहीतरी जायचे. कृष्ण परमात्म्याने काय करायचं, शांत बसावं की नाही? तुमचं मत काय? शांत बसेल तो कृष्ण कसा? आणि म्हणून मायबाप त्या कृष्णाने काय करावं, गोपाळ गायी वळवायला गेले की सगळ्यांच्या शिदोऱ्या काढायच्या आणि स्वतः फुस्त करून टाकायच्या. काय 1-1.5 वाजता ज्यावेळेला लंच टाइम व्हायचा, त्या गोपाळ सगळ्या गायी वळवून काहीतरी आणायचे. आणल्याच्या नंतर वरती पाहायची शिदोऱ्या कुठे. मायबाप अख्खा श्रावण मास तसाच गेला. एक टाइम श्रावण, आता एक टाइम. आता ते उपवासाचे बरेच प्रकार आहेत, काय बसता उठता करतात, म्हणजे मला अर्थच कळाला नाही. काय लोक म्हणतात माझा श्रावण आहे पण बसता उठता म्हणजे नेमका कसा आहे.
कसं कसं करतात, काही रात्री खातात, सकाळ खात नाही, काही दुपारी खातात, काही 2 टाइम खातात, 1 टाइम खात नाही, म्हणजे सतत खातो तोच माणूस आहे म्हणा. आणि म्हणून आपल्याला हा उपवासाचं काही पण अनायसे संपूर्ण काहीतरी गोपाळाला दुपारचं जेवणच करायचं नाही. संध्याकाळी गायी वळवून ज्यावेळेला काहीतरी घरात जायचे त्यावेळेलाच काहीतरी जेवण करायचं. मला सांगा, एक टाइम जेवणाची तब्येत कशी असेल? माझ्यासारखी नसेल की नाही? मी आता जरा बरा झालोय. कशी असेल एक टाइम जेवणाची? आता सध्या उपवास म्हणजे आता काय माहितीये काय, ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्याला अत्यंत महत्वाचं ते श्रावणाची वाट बघत असतात. म्हणून डाएट केला की वजन कमी होतं, म्हणून ते काय करतात ते असं नाही सांगितलं वजन कमी करायला काहीतरी एक टाइम जेवण, असं नाही. श्रावण आहे ना, श्रावण आहे ना, म्हणजे त्यांचा स्वार्थ असत नाही कसा आमच्या शास्त्राचा धर्माचा काहीतरी आधार घेतात असो, पण बायला एक टाइम जेवल्याच्या नंतर त्यांची तब्येत एकदम अशी झाली. आया त्याच्या सगळ्या गोपाळ म्हणायला लागले, अरे डबा तर नेतोय, शिदोरी नेतोय, ही तब्येती अशा का झाल्या? काय सांगायचं, कंप्लेंट करायची कोणाला? सगळ्यांना माहिती तर रोज यायचं गोपाळाला, म्हणजे परमात्म्यानं शिदोरी खाल्लेली असायची, पण देवानं खाल्लेली आहे. देवानं खाल्लेली कंप्लेंट करता कोणाकडं? अहो गुरुनच जर का गडबड केली तर सांगायचं कोणाला? आणि म्हणून कंप्लेंट करायची कोणाला? रोज देवच खातोय. देवानं म्हणजे सगळे आता काय असतो, कुठंतरी आपला बांध फुटतो बरं. एक टाइम दुपारची खूप भूक लागायची, मग देवाला खाल्लं म्हणून बाकीचे चुकचुक करायचे, बोलायचं ना. देव असला म्हणून काय झालं, अध्यक्ष असला म्हणून काय झालं, बोलायचंच नाही का? त्याच्याकडे पण आपले मंडळ चालवायचं का? हे असं कुठं चालतं का म्हणे? अध्यक्ष त्याच्या घरचा, देव त्याच्या घरचा, त्याच्या 9 लाख येईल, आपलं कसं व्हायचं? अरे बोलला, उपाशी मरायला चिपाळी येईल, बोलला पाहिजे. म्हणून सर्व गोपाळाने एक मीटिंग घेतली. कुठं? त्या मीटिंगला आमचे बळीराम दादा सुद्धा होते. बरं, मीटिंग घेतली. काय मला मीटिंगचा विषय? ते म्हणाले, बळीराम दादा असा विषय आहे. काय म्हणते? आम्ही शिदोऱ्या काहीतरी घेऊन जातो आणि शिदोऱ्यात काहीतरी आम्ही झाडाला टाकून ठेवतो. आमचा देव आहे, आमचा सखा आहे, आमचा मायबाप आहे, म्हणून आम्ही काय बोलत नाही, तो खातो. खायचं खावते, पण थोडं फार तरी आमची थोडी तरी काहीतरी त्याच्यात तर धरलं पाहिजे ना. असं काही म्हणजे आमचा विचारच करत नाही. बळीराम दादा म्हणतो, अरे तो असाच आहे. त्याला समजावून आम्ही चुकलो. मी त्याला सांगितलं, हे वागणं बरं नाही. सध्याचं वातावरण जे आहे ते तुझ्या बरोबर नाहीये, लक्षात ठेव. लोकसभेला जर तुला उभं राहायचं असेल तर सध्या वातावरण बरोबर नाहीये, विचार कर. पण ऐकतो कोण? गोपाळाला बळीराम दादा सांगले, ह्या तुमची घरचीच मीटिंग झाली आणि सांगितलं त्याला, आपण ऐकला नाही. मग गोपाळ उभा राहिला. तुमचं घरचं जर ऐकत नाही, घरच्यांचं जर ऐकत नाही तर मग असं करा दादा, तुम्हीच आमच्याकडे या. मी बळीराम दादा बद्दल बोलतोय. दादा जर तुमचं ऐकत नाही तर तुम्हीच आमच्याकडे या. दादा म्हणायला काही हरकत नाही, यायला काही हरकत नाही, पण तिकीट मिळेल का? यायला हरकत नाही, पण काय करा? काय नाही म्हणाय, आंदोलन करा. नेता असला म्हणून काय झालं? आपल्या याचा सचिव असला म्हणून काय झालं? प्रधान सचिव असू दे पक्षाचा, आंदोलन करा. झालं बाबा, मीटिंग मध्ये नक्की झालं, उद्या आंदोलन करायचं. कोणाच्या बाबतीत? जो जगाचा मालक त्याच्या सुधऱ्या खात होता त्याच्याबद्दल आंदोलन होतं. खूप आंदोलन आलं भोगावं काहीतरी प्रश्न करणार नाही. आता ते आंदोलन कसे जातात आमच्या पालेकर महाराजांना माहिती आहे. तर ते शिवसैनिकच आहे, त्याच्यामुळे आंदोलन कशी करावी त्याला चांगलं माहिती आहे. आलं भोगावं. आलं त्यानंतर आता ते मी इथं बोलत नाही कसे बोलतात ते. पण मायबाप सगळं काहीतरी गोपाळ अंगावरती आल्याच्यानंतर, अरे थांबा झालं काय म्हणून काय विचारतो? तोडवर करून विचारतो का? काय झालं म्हणून? अरे झालं काय म्हणायला लागले. काय झालं? रोज आम्ही शिदोरी आणायच्या आणि तू खाऊन टाकायचं, आमचा विचारच करायचा नाही. अरे तू देव झाला म्हणून काय झालं? अरे एवढा विषय घेऊन काहीतरी तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्यावरती एवढा रागवला. तुमचं प्रेम नाही का माझ्यावर? देवा, इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नको बरं का आम्हाला. हे आमच्या जीविताचा प्रश्न आहे.
खऱ्या अर्थानं काहीतरी आम्हाला आज न्याय पाहिजे. भगवान परमात्म्याचा सवंगडी अत्यंत खूप असा काहीतरी येथे होता. पेंद्याला पेंद्या तिकडे म्हणून अरे झालं काय देवा, आता तूच गाई तुझ्या सांभाळ. आता आम्ही मात्र तुझ्या काहीतरी पक्षात राहणार नाही, कारण आम्हाला हे परवडत नाही. उपाशी मरायला वडा, अहो प्रचाराला आम्हाला वडापाव सुद्धा तुम्हाला देत नाही. आणि मग कसं काय व्हायचं, कसं काय प्रचार व्हायचा म्हणे. जमणार नाही देवा. पेंद्या असं म्हणतो म्हणे. ठीक आहे, तूही माझी संगत सोडायला लागला. ठीक आहे, कोबड्याला बोलव. कोबड्या इकडे इकडे कोबड्या बोल कितना काय झालं. कोबड्याला म्हणू लागलं देव कोबड्या अरे झालं काय, तुझा माझ्यावरती म्हणजे माझा खरं तुला सांगतो माझ्यावरती विश्वास. आणि काय खरं सांगू, आताच्या येणाऱ्या विधानसभेला आपल्या पक्षाचा एक खूप कॅन्डिडेट असणार आहे. हे माझं गुह्य तुला सांगतो, माझं हृदयाचं तुला सांगतो. बोल ना पेंद्या. अरे तू तरी माझ्या देवा चालणार नाही, अजिबात चालणार नाही. आता तू तुझं आणि आम्ही आमचे आता जमणार नाही. पेंद्या बोबड्याने सर्वांनी साथ सोडायची काहीतरी सोडली. मग जगाच्या मालकाने सांगितलं अरे तुम्ही मला ओळखलं नाही का म्हणे. अरे तुमच्या करता तुम्हाला सर्वकता मुक्ती हवी होती, सायुज्यता मुक्ती हवी होती, समीपता मुक्ती हवी होती. या सगळ्या मुक्त्या देण्याकरता वैकुंठ सोडून मी इथं आलो, तुमच्या करता मी आलो. आणि आज तुम्हीच मला सोडून जाता. पस्तावाला बरोबर पस्तावा पालिका तिकडे असतात पक्ष सोडण्याबाबत नाही म्हणत नाही. पस्तावाला बरोबर मायबाप तेव्हा परमात्म्याने काहीतरी सांगितल्याच्या नंतर मग मात्र एक गोपाल उठला आणि खरं कारण काहीतरी आपल्यात काहीतरी जगाच्या मालकाला सांगू लागला. अभंगाचा प्रथम नव्या माधवे गोपाळा तेव्हा आता तुझं आमचं जमणार नाही म्हणे. कारण दिलं ओढाल तुझ्या गायी, तुझ्या ओढाल गायी आहेत ना त्या वळवून आम्ही थकतो देवा. आम्हाला नको आहे,
आम्हाला अजिबात आता रस राहिलेला नाही. देव म्हणायला लागले रे एवढ्याशा क्षुल्लक कारणावरून काहीतरी माझी साथ सोडायला निघाला तुम्ही काहीतरी मला नको म्हणावं लागला. अरे हे कसं काय आहे म्हणे. भगवान परमात्मा काहीतरी म्हणू लागला असं करू नका. आजपर्यंत मी तुमच्याकरता काय नाही केलं ते बघा. गोपाळ म्हणू लागले देवा आता ते सगळं राहू दे बरं का. आम्हाला मात्र आता त्रास सहन करण्याची ताकद राहिलेली नाही. कारण काय ओढाळ तुझ्या गायी आहेत लक्षात घ्या. आणि त्या ओढाळ गायी राखून वळवून 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 गायी तुझ्या वळवायच्या. 9 लाख तुझ्याच गायी आणि शिदोरे तो आमच्या खायच्या. हे सांगितले कोणी. भाकर आमच्या घरात आणायचं काम तुझं करायचं जमणार नाही बाबा. आणि म्हणून काहीतरी परमात्म्याला सांगू लागले देवा आता नको नको आपणा सवे गोपाळ तू आता आमच्या बरोबर नको. कारण काय तर ओढाळ तुझ्या गायी आणि या गायी वळवून वळवून आम्ही थकतो आणि आम्ही थकतो. आमचा विचार कर देवा. अभंगाचं 2 चरण. कोण धावे मागे मागे एरधारी देवा तुझ्या ज्या काहीतरी गायी आहेत त्या वळवण्याकरता त्याला थांबवण्याकरता त्याला बसवण्याकरता एक ठाई आणण्याकरता आम्ही मात्र थकून जातो. आणि म्हणून आता त्या गायीच्या पाठीमाग एरझारी मारण्याकरता देवा ही आमची एरझारी थांबव ना देवा. काही तुझ्या आहेत ना. आता मात्र देवाला कळालं वाट परमात्म्याला गोपाळांचा बोलण्याचा आशय कळाला. एक सांगू गो नामी इंद्रिय लक्षात घ्या. गो नामी इंद्रिय आहे तेव्हा इंद्रिय तूच दिली ना रे. ह्या गायी तूच दिली आहेत ना. ही इंद्रिय संसाराकडं विषयाकडं धावताय पळताय. अरे त्यांना एवढं काहीतरी सर्वांना आणून इथं काहीतरी भांडू बदनाम इथं बसवायचं अवघड होते देवा अवघड होते. लक्षात घ्या. एक तर तो सावरकर एवढा त्रास देतो ना रोज काही नाही काहीतरी त्याचं नाटक असतं. किती आम्ही त्रास सहन करायचा किती. आणि म्हणून आता नको आता नको का मागे मागे एरधारी. आणि देव म्हणायला लागले एवढे आहेत हरकत नाही मग असं करा ना त्या सगळ्या गोपाळ आहेत ना माझ्या मान परत करा ना. माझ्या ज्या आहेत ना त्याला एकटाही बसवा ना म्हणे. देवा तुझ्या गायी एकत्र बसवल्या. आणि लक्षात घ्या हे त्याचे इंद्रिय दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय. रात्रीच्या कीर्तनामध्ये आपण श्रवण केलं बरं का. आणि म्हणून तो देव आहे. मायबाप हे सगळं द्यायचं आहे. आणि म्हणून त्याच काहीतरी आता त्याला देणं म्हणजे परमात्मा आहे. लक्षात घ्या. आपण काय करतो माहितीये का परमात्म्याशी म्हणजे देवाकडे डील करतो. डील करणं सोडून द्या मायबाप. लक्षात घ्या
त्यांनाच दिलेला आहे. पण यांची काहीतरी यांना आवरण्यामध्ये काहीतरी आमची तगमग होऊन जाते. ते भगवंत म्हणायला लागला, तू मन हे मीच करी, माझी हे भजनी प्रेम करी, मग सर्वत्र नमस्कारी मज एकाके. अरे सांगितलंय ना मी, मग करा ना देवा. तुला बोलणं सोपं आहे, प्रवचन झाडायला तुला काय करायचं आहे? बरं आहे ना म्हणे, कीर्तनात काही बोलता येतं म्हणे, पण मग एवढं सोपं आहे का म्हणे? शक्य नाही. तुझ्या काही असतील तर एका काही बसले तर पाहिजे न बैसती एक ठाई. आता वेळ झालेला आहे म्हणून, आणि म्हणून त्या एक ठिकाणी काही बसत नाही. काय झालं माहितीये का? तुकोबार आहे त्या गोपाळांमध्ये, तुकोबार आहे समोर होते. गोपाळ म्हणला, तुकोबाराया आता आमचा या संपूर्ण याचा निवाडा तुम्हीच करा, यातनं मार्ग करा. तुकोबाराय म्हणतात, देवा एक सांगू का म्हणजे? तुकोबाराय किती प्रगल्भ आहे. हा काय तुकोबाराय सांगतात लक्षात. तुकोबाराय म्हणतात, देवा बरोबर आहे गोपाळांचं. तुकोबाराय तुम्ही सुद्धा त्यांचीच बाजू घेताय म्हणे. अहो वकील माझी तुम्ही वकील त्यांची करताय. देवा शांत हो म्हणे, त्यांचं बरोबर आहे. काय बरोबर आहे? असं कर, काही सगळ्या त्यांच्याकडून, फक्त एक गाय तू सांभाळ, एक गाय सांभाळ, एकच. ते आश्चर्यचकित पडला. 9 लाख गायी एवढ्या सगळ्या आहेत, त्या सगळ्या, पण एक गाय तेवढी कोणती गाय? त्याच काहीतरी वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये करणार. तुका म्हणे दुरात भगवान परमात्म्याला सांगतात, तुका म्हणे तो राख मनेरी, मग त्या एरे आम्ही जाणू. बाकीच्या गायी आहेत त्या आम्ही मात्र सांभाळू, पण आमची एक गाय तू सांभाळ. ती एक गाय कोणती? मन. मन तेवढं परमात्म्याला सांगितलं की हे तू ठेव. कारण काय? मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षयो. काय बा, मन उंचीवर नेण्याकरता सुद्धा जेवढं कानाचं आहे तेवढं मातीत घालणार सुद्धा मनच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्या मनोमार्गे गेला तो येथेच मुकला. आणि म्हणून काही लोक म्हणतात आमची मानाची माळ तुझ्या लोक म्हणतात आमचा मानाचा परमार्थ चालत नसतं इथं मायबाप. आणि म्हणून समर्थ सद्गुरूंच्या पाठीमध्ये जाऊन संतांच्या काहीतरी विचाराचा परमार्थ आपण केला पाहिजे. आणि म्हणून काहीतरी
आपल्या मनानं काय अहो आपलं घरात तरी चालतं का ते परमार्थात चालेल का मायबाप आपल्या घरात कोण ऐकत नाही कोण ऐकते आपले बाबा आणि म्हणून मन काहीतरी परमात्म्याला खूप देवानं कबूल केलं म्हणाले बस आणि आपलं मन जेव्हा परमात्म्याला जातं मन हे राम झाले अहो आपलं मनच रामरूप झाल्याच्या नंतर तो काय होईल नित्य भजन नित्य अनुसंधान नित्य काहीतरी अहो त्याच्या जीवनामध्ये आनंद 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 आणि केवळ परमानंद मायबाप गोपाळाचं मन जगाच्या मालकानं काहीतरी घेतलं आणि समर्पित गोपाळाने केल्याबरोबर मग मात्र गोपाळ भजन करू लागले आपणही काहीतरी परमात्म्याचं तेच गोपाळाने भजन केलं एकदा सर्वांनी मोठ असतं काय टाळत टाळी वाजवून काहीतरी काय परमात्म्याचं भजन करायचंय चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे आपल्याला वेळ मर्यादा कमी आहे म्हणून आपण धावतं चिंतन काहीतरी सोडवून घेतलेलं आहे आता मात्र महात्म्याच्या काही लीला बरोबर 12:15 झालेली आहे आपली मर्यादा एक मोजून फक्त 5-10 मिनिटं बरोबर काहीतरी 12:15 आजचा काळ मी करतो नाही बरं का महाराजांना करायचं लक्षात घ्या आपल्या श्री गुरुंकडनं काहीतरी आपला आजचं हे आपण सर्वांनी काहीतरी तो प्रसाद काहीतरी घ्यायचा आहे आणि म्हणून एक 10 मिनिटांमध्येच काहीतरी आपलं परमात्म्याच्या काहीतरी लीलांचं काहीतरी श्रवण काहीतरी करूया चरित्र ते उच्चारा आपल्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला परमात्म्याच्या काही लीला काहीतरी तुळत एखादी लीला काहीतरी पाहिली हरकत नाही पाहता आली तरी हरकत नाही भगवान परमात्म्यानं काहीतरी अवतार घेण्याचं ठरवलं मायबाप वसुदेव देवकीच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा आले परमात्म्याला सगळं चरित्र तुम्हाला काल्याचं कीर्तन बघून आपलं पाठायचं असतं लक्षात आणि म्हणून आज भगवान परमात्म्याला घेऊन काहीतरी आता गोकुळामध्ये काहीतरी आता निघाली नंदजी आणि जात असताना गंगेला वाटलेली सगळं मी तुम्हाला सर्व पाठ आहे गेल्याच्या नंतर तिकडं अगोदर काय झालं 6वा काहीतरी तो अवतार तो मायेचा काहीतरी तो माया काहीतरी उपजली आणि मग त्या माये
मायेला घेऊन काहीतरी परमात्मा आला आणि कंसाच्या हातात दिली. मायेला कंसाच्या हातात दिली, पण कंस फार हुशार होता. मला खरंच कंस एका दृष्टीने फार बरा वाटला. का कंस याच्याकरता बरा वाटला, पाहिली ती माया आहे. मायेला जर बरोबर ठेवलं, जवळ ठेवलं, हातात ठेवलं, तर माझा हातचा पारवार्थ जाईल. देव देव माझा जाईल. लक्षात कंसानं विचार करावा. आताच्या कंसांना हा विचार केला पाहिजे. लोक मायेला जवळ ठेवतात, देवाला नाही. लक्षात घ्या, देवा संपूर्ण कंसाने विचार केला, मायेला जवळ केलं तर मला देव काहीतरी पुरावे. मायबाप आपणालाही मी विनंती करतो. मगाशी मी आपल्याला मायेबद्दल बोललो. माया थोडीशी काहीतरी सोडायला शिकूया. आपण संसारिक आहोत. लक्षात, मगाशी माया सोडली म्हणून तर काहीतरी ह्या भक्ती महोत्सवाला आपल्या सडळ हस्ते काहीतरी योगदान आलं. आणि खरं सांगू का मायबाप, या मायारूप काहीतरी संसारातून थोडं काहीतरी दिलं पाहिजे. या धर्म कार्याला आपण दिलं पाहिजे. मी मगाशी बोलून गेलो. असो, मायेला सोडलं की देव जवळ आहे. बरं का, देव जवळ. आणि म्हणून मायेला भेदकाव दिली आणि मग काहीतरी इकडं काहीतरी गोपाळ कृष्ण परमात्मा आता सगळ्या काहीतरी गोकुळामध्ये काय झाले, एकच वार्ता झाली. मायबाप गवळण मन मी गवळण केला कीर्तन हे संवादाचं शास्त्र आहे. नाही, संवाद झाला पाहिजे. लक्षात घ्या, ज्याला मुलगा झाला तो फोन करून कळवतो, तो व्हॉट्सअपला मेसेज टाकतो, तो एफबीला मेसेज टाकतो. का न झालेला टाकतो? सांगा बरं. झालेला टाकतो तर तुम्ही बोलत मायबाप झालेला टाकतो, पण इथं उलट आहे बरं का. म्हणून नवल आहे. इथं उलट झालं. नंदाच्या घरामध्ये परमात्मा जो झाला तो इकडं काहीतरी यशोदेच्या काहीतरी हातामध्ये आला. मायबाप सगळं काहीतरी खरं आहे, पण सांगितलं मात्र यशोदेनं नाही, नंदानं नाही सांगितलं, गवळणीने सांगितलं. का बरं? दुसऱ्याने काहीतरी आपल्याला मुलगा झालेलं काहीतरी मेसेज द्यावा, बातम्या द्यावा. का बरं कारण आहे? कारण त्याचं असं आहे, जेवढ्या गोप आणि गोपिका आहेत त्या वेदाच्या काय आहे लक्षात घ्या, त्या वाट पाहत होती. परमात्म्याला वाट पाहत होत्या, कधी येईल माझा परमात्मा, कधी कधी मिले कोई ऐसा संत फकीर उतारे भव नदिया के तीर. आपल्याला सुद्धा ओढ लागेल, कधी माझा सद्गुरु काहीतरी येईल, कधी माझा परमात्मा येईल, असं वेळ लागलं पाहिजे. की वेळ काहीतरी परमात्म्याला काहीतरी परमात्म्याचं गवळणीला लागलं होतं आणि तो परमात्मा आल्याच्या नंतर आनंद उचंबळून काहीतरी वाहत लागला. आणि मग काहीतरी त्या सगळ्या काहीतरी गोपिका आनंद उत्सव गोकुळामध्ये करू लागला. आणि तो आनंद उत्सव संपन्न झाल्याच्या नंतर मायबाप तिथं काही लीला काहीतरी केला. काय आहे? बालपणातल्या काही एखादी लीला काहीतरी फक्त पाहू आणि आपण समारंभात काहीतरी जायचं आहे. काय झालं, एकदा कार्याच्या कीर्तनात एवढं भक्त बरोबर घेऊन जा, बाकी काही लोक घेऊ नका. लक्षात घ्या, सकाळ सकाळची वेळ होती. जगाचा मालक काहीतरी परमात्मा आमच्या यशोदेच्या मांडीवर बसलेले होते. मांडीवर काहीतरी बसलेले असताना आपलं
मुलगा किंवा कोण बरोबर आलं म्हणजे कृष्णा काय सांगू तुझ्याशिवाय मला काहीच काही आवडत नाही. आता तू काय मनच रमत नाही म्हणे तुझ्याशिवाय सगळं सुन सुन आहे. आई खरं काय तू माझ्यावर प्रेम करते एक माझ्यावर प्रेम करते खरं आहे का खरं आहे आणि खरंच आहे का खरं आहे का कृष्णा खोटं वाटतं का म्हणे अरे मला तुझ्याशिवाय आहेच पण सर्वस्व तुझ्यावरती वळून टाकले कृष्णा तू आणि मी आगे भगवान परमात्मा फार काहीतरी मगाशी मी सांगितलं की चतुर आहे चतुरा तो शिरोमणी तरी लावण्याची खाली जगाच्या माध्यमातून सांगितलं आई असली म्हणून काय झालं परीक्षा घ्यायला काय हरकत आपण देवावरती खरंच प्रेम करतो का तपासून पावर का प्रत्येकाची चिंता घ्या आपण परमात्म्यावर खरंच आई माझ्यावर प्रेम करते का पाहू तर खरं. आणि म्हणून काय झालं तिकडं गॅस होते आता गॅस संपला तुम्हाला गॅसच कळणार नाही चुला गेला तर गेलं चुलीत रात्री महाराजांनी सांगितलं चुला कुठं गेला गेला चुलीत पायवाला आता गॅस सिलेंडर आला आणि म्हणून गॅसवरती दूध त्याच्यात तापत होतं मांडीवरती काहीतरी जगाचा मालक परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे तिकडं देवाला काही करता येत नाही हो तुझी आज सत्ते वेदाशी बोलणे झाडाची पानं हवी याची सत्ता असो देवानं अग्नी प्रज्वलित केला जास्त आणि दुधाखाली अग्नी जास्त झाला आणि दूध काहीतरी ओसरलं वाहू लागलं खाली आलं मग मात्र अरे कृष्णा कृष्णा बोल खाली बस आई नाही उठणार अरे दूध जातंय ना भाऊ 5 मिनिटं नाही झाली 5 मिनिटापूर्वी तुम्हाला म्हणणार प्लीज तुझ्यापेक्षा मला काहीच महत्वाचं नाही तूच मला आवडतो आणि आता काय तर माझ्यापेक्षा तुला दूध महत्वाचं वाटतं का अरे दूध आहे ना ते आता तू बोललीस बाकी सगळं सोडून मी आता काहीतरी आळंदीलाच राहणार आहे म्हणे आणि आता गाडी किती वाजता महाराज सोडणार मला विचारायला लागले कसं भागला बाबा आणि म्हणून नाही बाप काय झालं देवाने मला सांगितलं आई कसं आहे तोंडावरती जास्त स्तुती करताना नाही का त्याच्यामधून सावधान राहायचं हे वर्ग लक्षात ठेवा महाराज बापरे तुम्ही फारच चांगले बाबा फारच चांगले फार आम्हाला तुमची गरज आहे हा जास्त काहीतरी महाराजांना वरती चढू नये लक्षात घ्या हा आपली जागा सोडायची नाही किती माणसाला मोठं झालं तरी आपले काही जमिनीवर असावे आम्हाला चितळी बाबांचं हे फार गोड विचार आपल्याला असतात बाय बाप देव काहीतरी म्हणायला लागला अरे आता काहीतरी तुम्हाला दिलं आता म्हणतो काय झालं देवा आता ह्या बायका हुशार असतात बरं का काय झालंय हुशार काय माहितीये का ह्या बायका खरं असतं माहितीये का प्रेम हे देवावरती असावं आता लक्षात घ्या आपलं प्रेम देवावरती असावं उशीर होते मला सांगायचं म्हणजे मला थोडी खो राहते न सांगण्यामुळे पण त्याला इलाज नाही घड्याळ थांबायला तयार नाही आणि म्हणून काय झालं माहितीये का गोपाळांचं जे काय भांडण होतं ते प्रेमाचं भांडण होतं संसारामध्ये भांडण प्रकार बरेच आहेत आता सांगायला वेळ नाही विकाराचं भांडण मोहाचं भांडण काय घडलं महाभारत घडलं बरं का या देशाचा सार्वभौम राजा धृतराष्ट्र मोहामध्ये अडकला हरिद्वारच्या जंगलामध्ये चढून मारावं लागलं चढून एवढं घरात घेऊन जा अहो आपल्याकडे काय एखादा 10 बाय 10चा रूम असेल बांधूकमध्ये करताय काय त्याला हा सार्वभौम राजा होता चढून मारावं लागलं का मी हा संजय अरे मी मगाशी सांगितलं या वेळेचा संत तिथे विवेक हा विचार एवढा पाठीमागचं मी कारण सांगितलं विजय कोणाच्या जीवनामध्ये आहे म्हणून ही ओवी आमच्या प्रवचनकारांना दिलेली होती आणि म्हणून नायबाप काय आहे माहितीये का मोहाचं भांडण आपल्याला रडवल्याशिवाय राहत नाही विकाराचं भांडण आहे ते सुद्धा किती रडवल्या संकल्प राहणार त्याची भाग आपल्याला पाहायचं नाही पण प्रेमाचं भांडण मात्र देवापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही लक्षात घ्या नवरा बायकोचं भांडण कशाचं भांडण आहे प्रेमाचं भांडण आहे की नाही तुम्ही भांडता की नाही माझ्याशी मी भांडून चालले बोलायला काय अर्थ तुम्ही भांडत नाही मग तुम्हाला तर आळंदी सोडायलाच नको नवरा बायकोचं भांडण असलं पाहिजे आम्ही पण खूप कशाला बोलायचं भांडण असलं पाहिजे आमचे गुरुवर्य काळे माऊली सांगायचे
भांडणाचं प्रेम वाटतं म्हणे, पण ते भांडण येणारच असतं. तुम्ही भावाला एवढे दिलेच का? आई वाटले एवढं खर्च करायची गरज का? ते वाटतं त्या भांडणाला काही गरज नाही, लक्षात घ्या. पण परमार्थामध्ये काय बा भांडण वाढलं पाहिजे, प्रेम वाटतं त्याच्यात असू द्या. प्रेमाचं भांडण एक काय झालं माहितीये का? काल्याचं कीर्तन करून एक बाबा सुरुवात करेल. आता हिला वाटतं काल्याच्या कीर्तनाला गेले म्हणजे सुंदरपैकी आज गोड गोड काहीतरी खाऊन येणार, काय तिला मला रात्रीच होतं ते उठून घेतलं पाहिजे. तिला कधी असा सप्ताह माहिती होतं. ती म्हणते ती नवरा आला की म्हणता आला आमचा सप्ताह, एवढंच होतं. बाकी काही नाही. ते तुमचं कीर्तन काय असतं आम्हाला काही घेणं नाही. काय बोलतात असं तुम्हाला सोडून काय झालं माहितीये का? ते आलं जेवलं नाही काल्याच्या कीर्तनामध्ये, तसंच काहीतरी घरात गेलं. अगं ऐकलं का म्हणे जेवायला? जेवायला काल्याच्या कीर्तनामध्ये गेला होता तू, तिथं प्रसाद नाही? प्रसाद होता, पण तुला माहितीये मला डायबिटीस आहे म्हणून. तिथं ते सावरकर महाराजांनी हे ते सगळं आणलं होतं. डायबिटीसचे सगळे ठेवले होते. आमचा विचारच केला नाही. रात्रीपासून गोडधोड खात चाललाय. आमचा विचार आहे की नाही? खाल्लं नाही, जेवायला वाढ जमणार नाही, काय ठेवलं नाही. रात्रीचं थोडं वर ओढलंय, जमत असेल तर खा. रात्रीचं मला खायला सांगते, मग त्याचा इगो झाला. लक्षात, मला खायला सांगते, खायचं असेल तर खा, जा बाहेर. मग मात्र तळ पाहिजे आणि मस्तकात गेली अशी म्हणजे मी जुनं सांगते बरं का. आता हे जुनं आहे, आता नाही. आता आपली ताकद नाही, हे जुनं आहे. पाहिजे तिकडे माग साऱ्याने एक थोबाड मारली. थोबाडे दिल्याबरोबर कसं आहे का? आई बाबाला सोडून तुमच्याकडे 25 वर्ष संसार केला म्हणे, थोबाडी खायला गेला ना, सगळं सोडलं तुमच्याकडे, सगळं काय केलं, एवढा त्याग केला, एवढं काय केलं, तुमच्या थोबाडी खायला मला बाबाने तुमच्या घरात पाठवलं का? झालं की नाही? काय झालं? बॅग भरली आणि गेली ना कुठं? स्टेशनला गेली आणि गेल्याच्या नंतर आपल्या बाबाला बोलताना बोललो, नागाच्या मारात थोबाडी मारली. भाऊ जी तशी पिशवी घेऊन निघाली तसं हा बाबा इथे पाठीवर. 3 तास झालं, गाडी काय आळंदीची आली नाही. गाडी आली नाही. हा तिच्याकडे बघतो, ती तिच्याकडे बघते. 1-1.5 तास झाला, गाडी नाही. 1.5 तास नंतर गाडी आली आणि गाडी मध्ये कशी कशी चढली. विंडो सीट भेटली. हा बाबा खाली आहे, विंडो सीट मध्ये आले. अहो ऐकलं, गोळ्यावर खायचं जरा सांभाळून, तोंडावर जरा निर्बंध ठेवा, गोळ्या वेळेवर घ्या, तिकडे तिकडे बसू नका. आता सांगते का? 3 तास झाला, त्यावेळेला बोलली सुद्धा नाही. 3 तास गाडी नाही तरी तू बोलायला तयार नाही. हेच का प्रेम तुझं? 3 तास तुम्ही तरी कुठं बोलला? आता गाडी चढली तरी सुद्धा तू उत्तर म्हणून म्हणायला तयार नाही. हे असंच का प्रेम आहे? हे प्रेम म्हणतात का? कशाला रागवते? उतर ना खाली, झालं ना, भांड्याला भांडं लागतच म्हणे, कशाला काही करायचं? उतरला भांड्यावर. तशीच बॅग घेऊन खाली उतरली, हातात हात घातला, पांडुरला आली. माझा दृष्टांत संपला. दृष्टांत संपला बरं का? ह्याला म्हणतात प्रेमाचं. देवाचं आणि गोपाळांचं भांडण हे प्रेमाचं भांडण आहे. प्रेमाचं भांडण. आणि म्हणून अशा या प्रेमात काहीतरी परमात्मा आता काय करू लागला माहितीये का? एक दिवस देव कसा आहे माहिती का? एक दिवस दहा कडत असताना राधा आली आणि राधेला पाहिल्याच्या नंतर गाईकडे बसायच्या, गाईच्या खाली बसायच्या. कुठं बसला? कुठं बसला? हा बैलाच्या दहा काढायला बसला. म्हणजे किती भक्तावरती प्रेम असतं. हा किती प्रेम आहे, याच्यात वेगळं नाही अर्थ घ्यायचा नाही. ही अशी भक्ती. म्हणून राधा म्हटल्यावर जगाचा माणूस संतुष्ट होतो. राधा राधा जी उलटी परमात्म्याकडे वाहते तिला म्हणतात राधा. आणि आपलं संसाराकडे आहे म्हणून आपण आणि म्हणून काय बाब त्या काहीतरी राधेला काहीतरी पाहून, राधेला पाहून फुलले हरी भगवान परमात्मा फुलले. आणि मग मात्र या सगळ्या काहीतरी खोड्या करत असताना एक खोडी काय झालं, एक काहीतरी गोपिका आता सगळ्या खोडीला काहीतरी कंटाळले आणि खोड्या करून कंटाळल्याच्या नंतर आमच्या यशोदेला सांगितलं, बस आता मला पुढे झालं, कहर झालं, आता
काय कर शिदोरीला गाई घे गोपाळ समेवेत काहीतरी आता कुठं जा तिथं काहीतरी जायचं तिथं काहीतरी गाई राखायचा बस आता काही नाही आता गोपाळ समेवेत काहीतरी तू राहायचं काय झालं एवढ्या थोड्या करत असताना सकाळची वेळ असताना एक गोपिका आली असं त्याला मी मला पकडून आणते भगवान परमात्मा म्हणाले हिचा तेवढा धड नंबर काहीतरी लिहून घ्या गुंडाळ बाबा ही जास्तच बोलते रे आपल्या मंडळाविषयी खूपच बोलते हिचा घर नंबर घ्या बरं घर नंबर घेतला गोपाळाने सांगितलं बस आज इथं काहीतरी छापा टाकायचा मायबाप गोपाळ समवेत काहीतरी त्या गोपिकेच्या घरावरती काहीतरी छापा टाकला आणि टाकल्याच्या नंतर दहीदूध यतेचे खाल्लं ही पकडले म्हणून परमात्मा म्हणाले ही खोटी बोलत की मी दूध खाल्लं नाही म्हणून काय केलं ही खोटी बोलू नये आणि गावकऱ्याला प्रात्यक्षिक बघायला मिळावं म्हणून काहीतरी नवऱ्याच्या दाढीची तिच्या वेळेची गाठ बांधल्याच्या नंतर हे प्रत्येक जण आपापल्या घरात गेले काय असतं गोकुळामध्ये आणि सगळीकडे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आपण सगळे काहीतरी जन्माला आलेले आपल्याला काय पाहिजे सकाळी दाराच्या समोर काहीतरी सणा समारंभ पाहिजे लक्षात घ्या मंगल समयाला सकाळच्या काहीतरी आपल्या काहीतरी उंबऱ्यावरती दीप लागला पाहिजे अशा काहीतरी याच्यामध्ये काय झालं ज्याच्या घरामध्ये सकाळी सणा नसेल रांगोळी नसेल दीप नसेल मग समजून जायचे गोकुळात सांगतोय बरं का समजून जायचे यांच्या घरात काहीतरी विपरीत घडलंय तुम्ही ऐकताय ना ज्याच्या घराच्या समोर सकाळी जर त्या रांगोळी नसेल सणा नसेल दीप नसेल तर तिथं कोणतरी दगावला असं समजतात आता आपण फक्त दिवाळीलाच जाऊ आपल्या घरात आपण काय समजायचं आणि म्हणून मायबाप सगळ्यांनी काहीतरी विचारतात अरे याचा आपण दरवाजा कसा उघडला नाही 10 वाजायला आले दरवाजा कसा उघडला नाही मग मात्र सांगितले आता मात्र बहुतेक गेलेले असाव्या म्हणून काय झालं गावामध्ये काही मंडळी अत्यंत काहीतरी आपापल्या सेवा बरोबर बजावतात काय असतं माहितीये का मग एखादं लगेच काहीतरी ते बांबू आणले एखादं मडकं आणलं एखादं काहीतरी ते भात शिजत टाकला सगळं आता सर्वांना माहितीये बरं का गेल्या सर्वांनी तयारी सुरू केली एक शाखा काहीतरी आमच्या भांडूप मधला गोपाळ होता तो म्हणाला की तयारी करतोय ठीक आहे म्हणे पण एकदा दार तोडून बघा तर खरं काय झालंय ते दार एका गोपाळाचं तोडलं पाहतात ते एका कोपऱ्यात काहीतरी ही दोघं जण काहीतरी केविल वाल्या चेहऱ्यानं काहीतरी होती मग विचारलं काय झालं म्हणे कोणाचं काम काय विचारतात काल त्यांच्या समोर मी उंच तोंड करून बोलते त्याच काम आहे म्हणे कोणी केलं त्या नंदाच्या स्त्री मुलानं काहीतरी केलेलं आहे एक म्हणायला लागला माझी फार ओळख आहे म्हणे त्याला इथं घेऊन येतो मी कार्यकर्ता श्रेष्ठ कार्यकर्ता मी आणतो ना साहेबांनी मी आणतो म्हणायला लागले काही त्याला अर्थ नाही असं करा त्या काहीतरी याच्यामध्ये काय असतं गावामध्ये काय जण चिरडी बांधायचा जो काही मान असतो ना त्या गावामध्ये काही लोकांना त्याला तो खरं बरं वाटतं लक्षात घ्या तिरडी बांधायचा त्याला तो आल्याशिवाय तिरडीच बांधायची एक झालं गावामध्ये असं गेलं आणि हा बाहेर गावी गेलेला होता 3 दिवस गेला ठेवून तिरडी बांधायला कोण नाही आणि मान त्याचा घेतला मान तर तो फुगणार त्यापेक्षा तिरडीच बांधलं ठेवा 3 दिवस बरपाट ठेवला 3 दिवस ठेवला तो 3 दिवसानंतर आला 3 दिवसाच्या नंतर आल्याच्या नंतर त्यानं तिरडी बांधली पण आता गाव त्याला खायला उठलं ना असं कुठं असतं का म्हणे कशाला मग पदर घेता जर का पदाप्रमाणे तुम्हाला काम करता येत नाही मग राहतात कशाला पदावरती हा मान काय तुमच्या घरात ठेवलाच कशाला कशा करता त्याला राग काय झालं हे कसं तरी उरकलं दुसऱ्या दिवशी एवढ्या तिरड्या तयार केल्या आणि प्रत्येक घराच्या समोर एक ठेवून दिली म्हणाला आता महिनाभर जातो मसाला पंढरपूरला गेलो तरी असं काही आहे लक्षात घ्या काय झालं दरवाजा तोडल्याबरोबर मध्ये कळलं सर्वांनी काहीतरी सर्वांना समजलं की बस आता मात्र काय फजिती काहीतरी या झालेली काहीतरी आता कळाली सर्वांना एक लक्षात घ्या एक सांगू त्या गोपी केलं लक्षात घ्या
परमात्म्याची नजर आपल्यावरती पडावी असं जर वाटत असेल तर आपण सुद्धा काहीतरी त्या गोपी कृपानं झालं पाहिजे. लक्षात घ्या, परमात्म्याने आपल्याकडे आणि त्याला ललकारावं लागतं बरं का. तो कोण जो त्याला म्हणलो तो प्रत्यक्ष बोलवत होत्या त्या ललकारत होत्या. तुम्ही देवाला बोलवा, तुमची नजर देवाची नजर आपल्यावर पडावी असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा त्या गोपीप्रमाणे व्हायला शिका. अहो तुम्ही गोपीप्रमाणे व्हायचं म्हणजे तुम्ही आपल्या काहीतरी गोपाळाला म्हणजे तुमचा जो सखा आहे, जो पती आहे, त्याला 1 नाही 10 वाऱ्या काहीतरी करा. या सातत्य ठेवा. या वारीला, या कार्तिकीला, या काहीतरी आळंदीच्या वारीला, या काहीतरी श्रावण मासकतेला, या जानेवारीच्या या काहीतरी कीर्तन महोत्सवात आलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. रोज 10 वर्ष तरी असं करा, तरी मग एक दिवशी मायबाप तो जगाचा मालक तुमच्याकडे हा कथेतला हा सगळ्यातला ज्ञान याचा भाव घ्या. तुम्हाला काहीतरी देव आपल्यावर नजर टाकावे असं वाटत असेल तर तुम्ही आपलं सातत्य ठेवलं पाहिजे. एवढंच काहीतरी या चिंतनात घ्या आणि आपण ह्याच दिवशी काहीतरी अपेक्षा करतो. मायबाप सगळ्या गोपाळांना गोलाकार काहीतरी बसवलं आणि बसवल्याच्या नंतर मग मात्र जगाच्या मालकानं काल्याचा प्रसाद आता सर्व गोपाळांना काहीतरी देऊ लागले. आपण मात्र सर्वांनी काहीतरी एकदा पुंडलिक वरतेच्या काहीतरी गजरामध्ये आपण हाताला समर्पण करू. पुंडलिक आणि काव्याचा हा प्रसार काही वारकरी संप्रदायाची आमच्या भागात लक्षात घ्या. पुढे दात वरच्या हवेची दाप्रमाणे हा सिद्धांत काहीतरी फक्त वारकरी आणि मी नेहमीच म्हणतो गुरु जर राहतात त्या काही संप्रदायामध्ये शिष्याला सुद्धा गुरु बनता येतं आणि शिष्याला सुद्धा गुरुपदापर्यंत नेणारा संप्रदाय म्हणजे माझा वारकरी संप्रदाय लक्षात. आणि म्हणून तो वारकरी संप्रदायाचा कोणत्या जातीचे आज हिंदू आपण सगळे एकत्र ज्ञानोबाऱ्यांच्या सानिध्यामध्ये कुठल्या गावाचा कोण कुठल्या जातीचा काय पण एका भक्तीच्या झेंडाखाली काहीतरी आपण काहीतरी आलेलो आहोत. दुःख वारकरी संप्रदायाच्या या वलयामध्ये आपण काहीतरी आलेलो आहात आणि म्हणून आपण सर्व भक्तिवान आहात. ही काहीतरी वारकरी संप्रदायाची क्रांती आहे. लक्षात घ्या, जमलेल्या सगळ्या काहीतरी जगाच्या मालकानं त्याला काहीतरी काला घडवला आणि म्हणून हा उच्च सिद्धांत आपल्या जीवनामध्ये आपण सर्व एका परमेश्वराची मित्र आहोत. मम वंश जीव लोके जीव भूत सनातन हा तर माझा परमात्म्याचा सिद्धांत आहे. आणि तो जर सगळ्या लेकरांना आपण म्हणतो तर आपण याला वेगळं कसं म्हणवायचं. ही स्त्री, हा पुरुष, बाप, हा अंका सगळं विसरायचं आणि हा भाव ज्या दिवशी अंतकरणामध्ये कसं झाला तो देवच झाला. आणि म्हणून मायबाप हा अंतकरणामध्ये आपल्या भाव, आपल्या अंतकरणातला द्वेष, कलुषा, मत्सर हा सगळा जाऊन सगळ्याने काहीतरी भांडुपगाव वारकरी संप्रदायाच्या पाठीमागून काहीतरी आपण उभं राहू. ते हात जोडून सर्वांना काहीतरी मी विनंती करतो. महाराजांनी 1-2-4 वर्षापूर्वी माझ्यावरती आता काय पाहिलं मला माहिती नाही पण महाराजांनी जबाबदारी घेतली की थोडं वक्त काहीतरी काम आपल्या विभागाचं काहीतरी संपूर्ण मुंबापुरीचं आणि महाराज काल बाबा आले होते पण कार्यक्रम सुरू होता. संजय महाराज विभागाने सुद्धा काहीतरी पण कार्यक्रम प्रवचनाचे चालू असताना आतून गेले. इथे सुद्धा आले होते पाटील महाराज लक्ष्मण महाराज पाटील तेही सुद्धा काहीतरी पण कार्यक्रम कशी मोठी माणसं कार्यक्रमाला फार महत्व देत विक्षेप नको म्हणून काहीतरी वरती आले नाही पण आशीर्वाद देऊन काहीतरी आपल्याला गेले. म्हणून ह्या सर्वांचं मार्गदर्शन काहीतरी आपल्या भांडुपकरांना आहे. त्यांची कृपांकित आपण सर्व आहोत आणि म्हणून काहीतरी त्यांनी कृपा काहीतरी आपल्यावरती ठेवावी हीच यातना अशी बाबांच्या चरणावरती काहीतरी ठेवतो.
घडीली सेवा भगवान ज्ञानोबारायाच्या माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणाशी, माझ्या सद्गुरुनाथांच्या, माझ्या आई वडिलांच्या, सद्गुरुनाथांच्या चरणाशी तिथे समर्पित करतो. आणि मी माझ्या वाणीला इथंच काहीतरी बोधविराम देतो. फक्त एकच सांगतो, मगाशी जो का आपला ओघ काहीतरी मी संतामुखी देतात घास खूप यज्ञ घडतील त्यास, नांदवऱ्याचं वचन तुमच्या समोर ठेवलं आणि ओघ काहीतरी लागला. असंच प्रेम मायबाप आपण ठेवा अशी सर्वांना काहीतरी विनंती. या संपूर्ण कार्यक्रमात आपण संमेलित झाला म्हणून काहीतरी भांडुपगाव वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी आपला धन्यवाद देतो. आणि काला झाल्याच्या नंतर महाराजच काला ते करतील. आणि खाली प्रसाद आजचा मात्र चुकवू नका अजिबात, लक्षात घ्या. आणि हा इथला प्रसाद जो दही लायाचा आहे तो प्रसाद खर्चाला न्या. घोरत पडले कुठं पांडू त्यांच्या मुखामध्ये तो न्यामध्ये शिजवलेला नाही बरं का, पण दही लाहीचा प्रसाद मात्र आपल्या घरच्याला द्या. हा माऊलीचा माझ्या ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे. आणि म्हणून तो घराकडे प्रत्येकानं बांधून घेतला बरं अशी सर्वांना. आणि उद्यापासून भांडूप नगरीमध्ये संगीत तुळशी रामायण कथा काहीतरी सुरू होते. आणि काल बाबा आपल्याला कृपेनं आपल्या नेपाळहून माझ्या मित्रानं, माझ्या क्लायंटने त्यांनी एवढा बॉक्स भरून काहीतरी 5 मुखीने 7 मुखी काहीतरी तिकडनं रुद्राक्ष पाठवलेत आपल्या घरी. पण मी प्रत्येक साधकाला कथेच्या आदल्या दिवशी ज्या तुळशी वाटप आहे, दीपोत्सव आहे, संत पूजनाचा कार्यक्रम आदल्या दिवशी ठेवलेला आहे. त्या दिवशी सर्व भाविकांना नावासहित चिठ्ठी मध्ये टाकून, कारण ते सगळे जे रुद्राक्ष आहेत कथेच्या तिथं ठेवणार आहोत आम्ही. 22 दिवसाची कथा श्रवण केल्याच्या नंतर ते आपल्याला रुद्राक्ष मिळणार आहे. ही आपल्याला परवडे लक्षात घ्या. गेल्या वर्षी आणि या वर्षी आपल्याला जो काही लाभ होतोय केवळ परमात्म्याची कृपा असो. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय विठ्ठल. महाराजांनी 12 वर्ष काहीतरी दही अंडी न फोडण्याचा एक संकल्प केलेला आहे. प्रत्येकाचं ओळख असं लक्षात घ्या. ते 21 फेब्रुवारी 2025 ला पूर्ण होत आहे. आणि मग खऱ्या अर्थाला ते काला करू शकणार आहेत. आपल्याला काळेच्या होती आणि आता आपण संपन्न करणार आहोत. आजची शाळा एका लक्षात ठेवा, मात्र प्रसाद घेताना नाही तर एवढं 2 दिवसापासून
Thank you.